ಆಯ್ತಾಯ್ತು ನೋಡ್ರಿ. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनय्या सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. जून 2026 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी आपण तयारी करीत आहोत. पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट आहे आयसीटी. आयसीटी मध्ये येणारी एक महत्वाचा छोटीशी कन्सेप्ट आहे. एक 2 मिनिटांचा व्हिडिओ आहे. हे व्हिडिओ पहा, नोटबुक मध्ये नोट्स लिहा. आता डिजिटल इनिशिएटिव्ह कार्यक्रम भारत सरकारने प्रारंभ केलेले एक योजना आहे. त्या योजनेचे नाव आहे साक्षात योजना. ही योजना 30 ऑक्टोबर 2006 रोजी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात आली. ही योजना त्यावेळी शिक्षण सचिवालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, हे जे शिक्षण विभाग होते, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट या विभागापासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या विभागाला आज आपण मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, शिक्षण खाता, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन असे आता आपण म्हणतो. ही योजना सुरू करण्याचा पाठीमागील उद्देश म्हणजे देशातील जे काही विद्यार्थी आहात, आपल्या देशातील विद्यार्थी, शिक्षक आणि लाईफ लॉंग लर्नर यांच्यासाठी डिजिटल रिसोर्स उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. जो विद्यार्थी आहे, जो शिकतो, विद्यार्थ्यांना पुस्तक उपलब्ध करून देणे, रिसोर्सेस उपलब्ध करून देणे, डिजिटल रूपात त्यांना पुस्तक, नोट्स, विषय ज्ञान त्यांना देण्यासाठी शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, आणि जो ऑलरेडी नोकरीला आहे त्यांना जर शिकायची इच्छा असेल तर त्यास अशा लोकांना सुद्धा जे काही पुस्तक गरज आहे, जे काही शिक्षणासंबंधी जे काही गरज आहे इथे आपल्याला उपलब्ध होतो. आणि लाईफ लॉंग लर्नरसाठी ही फ्री ऑफ कॉस्ट आहे. ह्याला वन स्टॉप एज्युकेशन पोर्टल असंही म्हणतात. वन स्टॉप एज्युकेशन पोर्टल. इथं जर आपण व्हिजिट केलो या वेबसाईटला तर आपल्याला जे पाहिजे शिक्षणाच्या संबंधित सगळं माहिती, सगळं रिसोर्स, सगळं ज्ञान, सगळं आपल्याला इथे मिळतो. आणि ही जी योजना सुरू केलेली आहे, या योजनेला पाठिंबा देण्यासाठी म्हणजे ज्ञान प्रोव्हाइड करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहे. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी इग्नो, त्याच्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटी, केंद्रीय विद्यालय संघटना, नवोदय विद्यालय संघटना, NIOS नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ओपन स्कूलिंग, त्याच्यानंतर NCERT नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च ट्रेनिंग. ही जी संस्था या योजनेला ज्ञान पुरवतात, कंटेंट पुरवतात. आणि तो कंटेंट कोण यूज करणार आहात? विद्यार्थी, स्टुडंट्स, टीचर्स, एम्प्लॉय असलेले एम्प्लॉय आणि लाईफ लॉंग लर्नर. याच्या मार्फत आज आपण स्वयं NPTEL, EPG पाठशाला, NDL नॅशनल डिजिटल लायब्ररी ह्याचा वापर सुद्धा आपण करू शकतो. आता हे जे 2009 मध्ये नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT या योजनेच्या अंतर्गत आता ही सुरू आहे. 2006 रोजी ह्याचा प्रारंभ झाला होता. KG पासून म्हणजे स्कूल एज्युकेशन पासून PG पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना ही उपयोगी पडणारी योजना आहे. कृपया व्यवस्थित एवढंच लक्षात ठेवा. ओके. साक्षात ही योजना, तुम्हाला प्रश्न विचारतात, साक्षात योजना कोणी सुरू केले, कधी सुरू केले, याचा काय उद्देश आहे, इथं काय मिळतो, कोणासाठी सुरू केले, कशासाठी सुरू केले, ह्याच्यातून काय फायदा होतो, अशा पद्धतीचं सिंपल. आणि ह्या साक्षातला नेमकं त्याचा टॅगलाईन काय आहे, त्याचं एक वाक्य काय आहे, तर वन स्टॉप एज्युकेशन पोर्टल. व्यवस्थित लक्षात ठेवा, नोटबुक मध्ये नोट्स लिहा. थँक्यू, नमस्कार.